नमस्कार मंडळी, तेजस्वी सोळंकी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर अशी छान अशी सकाळ झाली. सर्व आम्ही मस्त असे फ्रेश झालो. सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि आता आम्हाला निघायचं होतं देवदर्शनाला. लग्नानंतरचा दुसरा दिवस आहे हा आणि आयुष्याची सुरुवात लग्नानंतरची खरी तर देवदर्शनानेच व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही आता जवळपासच्याच देवदर्शनाला चाललेलो आहोत. आता मी तुम्हाला अगोदरच्या कधी बऱ्याच दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की गावाकडं फर्निचर चालू आहे. ते बऱ्यापैकी झालं होतं. थोडासा पसारा इग्नोर करा, कारण की आता लग्न घर आहे म्हणल्यावर थोडंफार तर होणारच आहे. आणि रात्री लाईटिंग होती आणि सकाळी काढलेली आहे, तर असा काहीसा घराचा लुक होता. चला मग. पाऊस पडतो. हाय बाबा, ही नवरी सोबत चालले आम्ही. लवकर कर पोरीची स्वप्न पूर्ण कर. पहिल्यात का रुद्राणीची नाटकं कशी करत होती, एवढी एक्सप्रेशन द्यायचं नक्की बस. त्यानंतर आम्ही सर्वजण छान अशा सर्व फॅमिली निघाली. ती तिन्ही गाड्या निघालेल्या आहेत आणि आम्ही पोचलेलो आहोत नवकुंडच्या झरीला. सिद्धेश्वर नागनाथाचं मंदिर आहे हे. झरी बुद्रुक हे चाकूर तालुक्यातच आहे आणि हे खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे. महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते इथं. 9 कुंड आहेत आणि प्रसिद्ध असं सिद्धेश्वराचं मंदिर असल्यामुळं जास्त फेमस आहे. नवसाला पावणारा असा देवही आहे इथं. इथं ना 5 कुंड दिसतात, मोठी मोठी आहेत ते, आणि 4 कुंड हे गुप्त आहेत. तर ह्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. सावकाश उपाय. ठीक आहे. कुंडामध्ये ना आम्ही खूप छान असे पाय धुतले. खूप थंडगार पाणी होतं. आता पावसाळा जास्त नाही आहे चालू, त्यामुळं कुंडामध्ये सध्या पाणी कमी आहे, नाहीतर खूप तुडूंब भरलेली असतात. आणि एनी टाईम पाणी असतं इथं, 12ही महिने पाणी असतं इथलं. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे किती कोरीव काम आहे. खूप जुनं आहे हे मंदिर, खूप वर्षापूर्वीचं आहे. अगदी कोरून असं कोरीव हे काम आहे. हे इथं ना 9 कुंड आहेत. 5 दिसतात आणि 4 गुपित कुंड आहेत. हे मस्त असं सिद्धेश्वराचं मंदिर, सिद्धेश्वराचे असं इथं मूर्ती पण आहे आणि त्यानंतर महादेवाची पिंड आहे. खूप सुंदर आहे. इथं ना महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते आणि दर सोमवारी तर गर्दी असतेच. त्यानंतर श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी पण खूप गर्दी असते. छान वाटते इथं जेव्हा येईल तेव्हा. आता आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो. जवळच आहे, परंतु कधी कधी येणं पण होत नाही, परंतु काही निमित्तानं येणं झालं. आता भैयाच्या आणि वहिनीच्या निमित्तानं आम्हाला येणं झालं. इथं पण जे कुंड आहे ते, त्या कुंडामध्ये एनी टाईम पाणी असतं. खाली महादेवाचं पिंड पण आहे आणि हे आहे नरशिंहाचं मंदिर. इथं पण खूप छान हे पूर्ण दगडी काम आहे. सगळे मंदिर आहेत ना, जेवढी काही तेवढी पूर्ण हे इथं दगडी काम आहे. त्यावरती कोरीव कामही आहे आणि हे इकडं हे कुंड आहे. आता इथं जे आहे हे मंदिर, इथं पण खाली महादेवाची पिंड आहे आणि हे मंदिर एकदम खाली आहे. हेच मेन पण कुंड आहे आणि त्यामध्ये जे छोटं आहे गोल राऊंड तुम्ही पाहू शकता डाव्या साईडला, इथं ना हे तुळजापूरहून पाणी येतं असं म्हणतात. तर तिथं पण आता सध्या पावसाळा नसल्यामुळे जास्त पाऊस पडलेला नाही, त्यामुळे तिथं पाणी नाही आहे. त्यानंतर इथं पूर्ण असं तुम्ही पाहू शकता हे डिगमाळ वगैरे. खूप छान मंदिर आहे आणि एवढी स्वच्छता आहे की बस, खूपच स्वच्छता आहे. खूप सुंदर वाटतं इथं आल्याच्यानंतर. हा असा काहीसा लुक आहे इथल्या मंदिराचा. खूप सुंदर वाटत होतं आणि आजचं आभाळ एवढं स्वच्छ आहे की बस, खूप छान वाटत होतं. एकदम स्वच्छता पण खूप असल्यामुळे आमचं सर्वांचं दर्शन झालं आणि तिथून आम्ही पुढं निघालो होतो पुढच्या देवदर्शनाला. म्हणजेच आम्ही पोचलेलो आहोत तिथं परचंडा येथे. हे परचंडा पण रोकडोबाचं देवस्थान आहे इथं. तुम्ही पाहू शकता खूप मोठं मंदिर आहे. हे पण खूप वर्षापासूनचं आहे इथं मंदिर. आता खूप वर्षापूर्वी खूप छोटं होतं, तसं जसं आता खूप मोठं त्याचं पूर्ण असं बांधकाम वगैरे झालेलं आहे. खूप छान आणि एवढा मोठा एरिया आहे इथं. आम्ही आतमध्ये आल्याच्यानंतर वरती दर्शन वगैरे घेतलं. खूप सुंदर कलरफुल केलेलं आहे आणि तुम्ही आतमध्ये गेल्याच्यानंतर ह्या घंट्या पाहू शकता वरती. ह्या सर्व काही नवसाच्या घंट्या आहेत. बरेच लोक इथं बोलतात. छानपैकी तुम्ही पाहू शकता मंदिरात. ही खूप सुंदर, हे पूर्ण असं जी कोट आहे वरची मंदिराची, ती पूर्ण असं सोन्याची आहे, पत्रा आहे. आणि इथं ना
जो मारुतीचं मंदिर आहे रोकडोबा, त्या देवाला वरती छप्पर नाही आहे असं, आणि ते टाकलं तरी राहत नाही असं काहीतरी आख्यायिका आहे. त्यानंतर नवरा नवरीची छान अशी एंट्री झाली आणि त्यांना मध्ये एंट्री दिली. आता नवरा नवरी असल्यावर देतातच आतमध्ये एंट्री, नाहीतर शक्यतो सर्वांना असं बाहेरूनच दर्शन आहे. त्यानंतर त्यांचंही छानसं असं दर्शन झालं आणि त्यानंतर मी इथले ह्या मंदिरामध्ये काही छोटे छोटे मंदिर आहेत ते पण दाखवते. इथं आहे राम, सीता आणि लक्ष्मणाचं मंदिर आहे. त्यानंतर मंदिराच्या साईडलाच तुम्ही पाहू शकता, इथून मी दाखवते तुम्हाला थोडंसं, की हे वरच्या साईडला पूर्ण ओपन आहे. पाऊस असो, उन्हाळा असो, काही असो, परंतु तिथं ना छप्पर टाकलेलं राहतच नाही, ते आपोआपच पडतं असे. त्यामुळं मग इथं शक्यतो असं ओपनच आहे. खूप सुंदर आहे आणि खूप प्रसिद्ध, बरेच दुरून दुरून इथं मंदिरामध्ये येतात लोक. ह्या डिकमळी आहेत इथं पण. छान आहे इथलं पण मंदिर. आणि तुम्ही जर कधी आला नसाल तर लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यात हे प्रचंड असं मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्की येऊन भेट द्या. आणि शक्यतो शनिवारी खूप गर्दी असते. त्यानंतर तिथं महाप्रसाद बी असतो. इथं त्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं, इथं राधेकृष्णाचंही दर्शन घेतलं. छोटी छोटी मंदिरं आहेत साईडलाच. त्यानंतर इथं विठ्ठल रुक्मिणीचंही दर्शन घेतलं. तुम्ही पाहू शकता हे किती मोठं मंदिर आहे. हे बाहेरचं पूर्ण असंच पॅसेज आहे आणि आतल्या साईडला मंदिर आहे. त्यानंतर इथं जेवणाची व्यवस्था नसते, तर जेवणाची व्यवस्था बाजूच्या हॉलमध्ये आहे. इथं बरेच जण पंक्तीही देतात. त्यानंतर बरीचशी इथं नवरा नवरीही आली होती. त्यानंतर आम्हा सर्वांचं छान असं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही आता घरी जायला निघालेलो आहोत. तर इथं मी नारळाचं झाड पाहिलं. एवढी छोटी छोटी नारळ लागलेली होती की बस खूपच सुंदर वाटत होतं. आणि आजचं वातावरण ना एवढं छान आहे की बस खूपच फ्रेश वाटत होतं. एकदम ढगं वगैरे छान वाटत होते. जर तुम्ही लग्नाचा व्लॉग पाहिला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.